नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता ही सरोज मात्र ही कमळीच्या केसाला तेल वगैरे लावून देत असते आणि तेल वगैरे लावून देत असताना मात्र आता ही जे काही कमळी आहे तर कमळीला लहानपणीचे सगळे क्षण आठवतात आणि सगळे क्षण आठवल्यानंतर आता जेव्हा ही सरोज आहे त्या सरोजला गोळी जेव्हा लागलेली असते ते सगळे काही क्षण आठवल्यानंतर आता सगळ्यांना एक म्हणजे कमळीला ती धडकी भरलेली असते। ते सगळे क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात आणि डोळ्यासमोर येऊन आता सगळं काही तिला आठवत असतं, डोळ्यामध्ये पाणी येत असतं की सरोज आज मात्र आता तिच्या मुलीबद्दल सांगत असते आणि कमळी तिची मुलगी आहे हे मात्र सरोज विसरलेली आहे आणि म्हणते की बघ ना अगं, लहानपणी सुद्धा माझी जी कमळी आहे तर तिच्या केसाला वगैरे मी असेच तेल वगैरे मालिश करून द्यायची, तेव्हा कमळीच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि सरोज मात्र तिच्या कमळीच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत असते। कमळीला सगळं काही आठवत असतं आणि ती महाराजांबद्दल सांगत असते की आपले महाराज आहे ना शिवछत्रपती, ते कधीच कोणत्या संकटाला नाही घाबरले आणि कधीच मात्र त्यांनी हार वगैरे नाही मानली आणि त्यांचा मात्र जो काही स्वभाव होता त्यामुळेच मात्र त्यांनी इतकं मोठं स्वराज्य उभारलं। कमळीला खूपच रडायला येते आणि कमळी रडतच मात्र आईला घट्ट मिठी मारते। तर सरोज सुद्धा आता तिला जवळ घेते आणि सरोज सुद्धा माझी कमळी म्हणून तिला जवळ घेते आणि हे बघ माझी कमळी सुद्धा माझ्यासमोर अशीच बसायची आणि जेव्हा मी तिला अशी गोष्ट सांगायची तिला तर ती गोष्ट आवडली, अशीच मला येऊन बिलगायची एकदम तुझ्यासारखी। आणि हे बघ अगं, माझ्या कमळीला महाराजांच्या गोष्टी खूप आवडतात। तेव्हा कमळी आता ढसढस रडत असते आणि बघ अगं, महाराजांच्या एका गोष्टीमध्ये काही पोट भरत नसतं आणि महाराजांच्या अशा भरपूर गोष्टी ती मला सांगायला लावते, एक झाली की दुसरी आणि दुसरी झाली का तिसरी, अगदी चालूच। आणि तेव्हा कमळीला मात्र आता इतकं वाईट वाटतं कारण तीच तिची कमळी आहे आणि आई केव्हा आपल्याला म्हणजे आठवायला सुरुवात करेल, केव्हा आपल्याला ओळखेल असं कमळीला झालेलं असतं आणि कमळी आता ढसढस रडत आहे आणि सरोज मात्र आता कमळीच्याच लहानपणीच्या सगळ्या गोष्टी सांगत आहे। तसतसं कमळीला रडायला येतं। त्यानंतर आता हा इकडे रितेश कमळी आणि त्याचं जे काही संभाषण झालेलं आहे, कमळी त्याला जे काही ॲटिट्यूड मध्ये आता तिने खरं बोलून दाखवलेलं आहे म्हणून त्याला आता कमळीचा फार राग आलेला आहे। त्या सगळ्या क्षणाचा तो मात्र आता विचार करत असतो। कमळी जे काही बोलली त्याचा, कमळी त्याला म्हणलेली असते की जसं तुम्हाला नाही म्हणलेलं आवडत नाही तसं मला खोटं नाटक केलेलं नाही आवडत। शेवटचं सांगतो की माझ्या नादाला लागू नका, जर तुम्ही माझा फोटो बॅनरवरती लावला सगळंच अवघड करून टाकेल, मी दुकान बंद करून टाकेल, या सगळ्याची मात्र मी तुम्हाला खूप मोठी किंमत मोजायला लावेल असं कमळीने त्यांना चांगलं धमकावलेलं असतं। आणि हे सगळं काही मात्र रितेश आता पहिल्यापासून विचार करत असतो। जेव्हापासून कमळी मात्र पोलिसांना घेऊन आली ते सगळे क्षण त्याला आठवतात। तर इकडे कमळी सुद्धा आता त्या रितेशचाच विचार करत आहे। त्या रितेश सरपोतदारला तर खडखडीत उत्तर द्यायचंच आहे पण त्याच्या विरोधात काही पुरावा आपल्याला मिळायला हवा, तोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत आपल्याला काही वाकडं करता येणार नाही, पण पुरावा नक्की आणायचा तरी कुठून। तेव्हा मात्र आता सरोज ही कमळीकडे पाहते आणि ही पोरगी असं का विचार करत बसली असेल असं विचार करते। त्यानंतर आता निंगी दरवाजा उघडते तर तो कुणाल आलेला असतो। तेव्हा निंगी विचारते की कुणाल, अरे काय झालं, तू असं का आलास। तेव्हा आता कुणाल म्हणतो की तुम्हाला त्या रितेश विरुद्ध पुरावा हवा होता, तर माझा एक मित्र आहे आणि जसं तुमच्या सोबत झालेलं आहे तर तसं त्याच्या सुद्धा सोबत झालेलं होतं। विजेता कोचिंग क्लासला नव्हता तरी सुद्धा मात्र त्या क्लासवाल्यांनी त्याचा फोटो बॅनरवरती लावला होता। ताई तो तुम्हाला सगळं काही खरं सांगेल। तर हे ऐकून कमळी म्हणते की अरे, ही तर गोष्ट आपल्या खूप उपयोगाची आहे। निंगी म्हणते की चल आपण लवकरात लवकर त्याच्याकडे जाऊयात। कमळी म्हणते की चल आपण जाऊयात, तो बोलेल ना नक्की खरं। त्यावरती आता कुणाल म्हणतो की आपण एकदा त्याच्याकडे जाऊयात। तेव्हा आता निंगी म्हणते की कमळी थांब, अगं मी ऋषी सरांना बोलावून घेते। पण कमळी म्हणते की नको अगं, त्यांना तर अजिबात बोलू नको कारण त्यांना डिस्टर्ब करू नको, एकतर माझ्यासाठी काम अर्धवट टाकून येतात आणि ते मला अजिबात आवडत नाही, एकतर मॅडम त्यांच्यावर नाराज आहे अगोदर त्या नयनतारा मॅडम, त्यामुळे मात्र आता तू त्यांना अजिबात बोलू नकोस। त्यावरती आता निंगी म्हणते की हे बघ अगं, साहेबा सरांना आपण बोलूयात। तर कमळी म्हणते की ठीक आहे, मग तू साहेबा सरांना बोलव। त्यानंतर कमळी मात्र आता काकींना म्हणजे सरोज काकीला म्हणते की आम्ही जरा बाहेर जाऊन येतो, बंड्या येईल तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका। त्यावरती सरोज म्हणते की हो हो मी आहे इथे, तू अजिबात काळजी करू नको। कमळी आता कुणाल सोबत निघून जाते। त्यानंतर आता हा रितेश अन्नपूर्णाच्या घरी आलेला आहे। तर अन्नपूर्णा म्हणते की अरे सांगायचं होतं ना, असा अचानक कसा आला, काहीतरी तुझ्यासाठी बनवलं असतं। त्यावरती मात्र आता रितेश हसतो आणि म्हणतो की मॅडम अहो, गुरूंना भेटण्यासाठी अपॉइंटमेंटची काय आवश्यकता आहे, वेळ मिळाला तर लगेच जाऊन भेटू,
आणि मॅडम मी तुम्हाला अगदी खरं सांगू का, तुम्ही माझ्यासाठी गुरुसारख्याच आहात. आता सुद्धा आहात, या अगोदर सुद्धा होतात आणि यापुढे सुद्धा असतात. म्हणजे हे बघा, तुम्ही मला घडवलं, मार्गदर्शन केलं, तुम्ही मला शिकवलं, म्हणून आज मात्र मी जो काही आहे ना तो आहे. इतकं मोठं मी साम्राज्यच उभं करू शकलो नसतो. आणि हे बघा, प्रत्येक गुरु पौर्णिमेला मला तुमची आठवण यायची. मला असं वाटायचं की तुम्हाला भेटावं, तुमच्या पायी नतमस्तक व्हावं. आणि खरंच इतका कामाचा व्याप होतो, काय सांगू मी तुम्हाला. खरंच वेळ काय मला मिळेला तेव्हा आता कामिनी मात्र यांचं बोलणं चोरून ऐकत असते. आणि परवा मी भेटायचं ठरवलं होतं, परंतु नाही जमलं, त्याबद्दल सॉरी. तर अन्नपूर्णा म्हणते की अरे सॉरी कशाला म्हणतो, अरे आज तर तू भेटायला आलास आणि तुला इतकी जाणीव आहे, हे सगळं काही बघून खूप छान वाटलं. त्यावरती मात्र आता लगेच हा रितेश म्हणतो की हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे आणि या मातीच्या गोळ्याला तुम्ही आकार दिला, तुम्ही त्यांना शिकवलं आणि जो काही मी घडलो त्यामुळे मात्र मला ही किंमत आहे. त्यावरती मात्र आता अन्नपूर्णा आजी हसते आणि म्हणते की अरे बापरे बापरे, मी तुला शिकवलं म्हणून काही केलं नाही रे जास्त. अरे मुळात म्हणजे तुझ्यात शिकण्याची जिद्द होती, चिकाटी होती आणि काहीतरी बनण्याची महत्वाकांक्षा सुद्धा होती. अरे म्हणून तर इतकं मोठं साम्राज्य तो निर्माण केले गेलेलं आहे. मी काहीतरी शिक्षणाचा वसा घेऊन चालले होते आणि अजून सुद्धा चालतच आहे. सारख्या विद्यार्थ्यांच्या ओंजळीत मला 2-3 गोष्टी देता आल्यात, याचं मला खरंच चांगलं खूप समाधान आहे. त्यावरती मात्र रितेश हसतो आणि म्हणतो की मी नशिबवान आहे असं समजेल. त्यानंतर अन्नपूर्णा आजी विचारते की अरे कमळी मोहिते नावाची मुलगी आहे, हुशार आहे, कष्टाळू आहे आणि आपल्याच कॉलेजमध्ये ती शिकते आणि ती तर तुला माहिती असेल. तेव्हा आता रितेश म्हणतो की हो माहिती आहे. रितेश म्हणतो की माहिती आहे. तर अन्नपूर्णा म्हणते की अरे ती मला आजी म्हणते, ती माझी नातेसारखीच आहे, तिला आपली नातच मानते. तेव्हा कामिनी मात्र आता चोरून पाहत आहे. रितेशचं लक्ष कामिनीकडे जातो. तो अन्नपूर्णाला म्हणतो की अरे वा, तर का अन्नपूर्णा म्हणते की अरे ती मुलगी खरंच खूप गोड आहे. तिचा जो फोटो आहे तर तो मी तुमच्या विजेता जो काही क्लासच्या बॅनरवर आहे तर तो बघितलेला आहे मी, आणि त्या संदर्भात काही गोष्टी आहेत तर त्या कानावर आलेल्या आहेत. तेव्हा आता रितेश म्हणतो की कसं आहे मॅडम, कारण ती मुलगी आहे ती खूप हुशार आहे, परंतु झालेलं काय आहे. तेव्हा मात्र अन्नपूर्णा म्हणते की अरे मी तुला काही जाब वगैरे नाही विचारत आणि मी तुम्हाला दोघांना सुद्धा अगोदर पासूनच ओळखते. कमळी कसे आहे ते मला माहिती आहे आणि तू सुद्धा कसं आहे ते सुद्धा मला माहिती आहे. त्यामुळे हे बघ, मला असं वाटतं, माझी पूर्णपणे खात्री आहे ती तिच्या जागी योग्य आहे आणि तू सुद्धा तुझ्या जागी योग्य आहे असं मी समजते. पण कोण चूक आणि कोण बरोबर याबद्दल मला नाही बोलायचं. मला फक्त इतकं सांगायचं आहे की तुमच्या दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे जिद्द. आणि कॉलेजमध्ये असल्यापासूनच तू खूप जिद्दी होता आणि अगदी स्वतःचं ध्येय गाठणारा. आणि कमळी सुद्धा तशीच आहे, एकदम जिद्दी. तिला जर एखादी गोष्ट मिळवायची असेल तर ती गोष्ट ती मिळवल्याशिवाय गप्प बसत नसते. आता कामिनीचं बारीक लक्ष असतं आणि हे बघ तुझ्यासारखंच मात्र सगळं काही तिच्यात आहे. तुला हरवणं जसं शक्य होतं तर लगेच आता हा रितेश म्हणतो की आता तिला हरवणं अशक्य आहे असंच तुम्हाला म्हणायचं होतं ना, ते कमळीला सुद्धा हरवणं अशक्य आहे असं आता अन्नपूर्णा म्हणून हसते. तर अन्नपूर्णा म्हणते की अरे मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, तुमच्या दोघांमध्ये जर काही गैरसमज झाला असेल तर तो गैरसमज लवकरात लवकर दूर व्हावा, बाकी काही नाही. किंवा आता लगेच हा रितेश म्हणतो की बरं ठीक आहे. आणि हे बघ रितेश, अरे तुझ्याकडून चांगलंच काम घडावं अशी माझी अपेक्षा आहे आणि तू जे काही करशील ना त्यातून लोकांचं भलं व्हावं. आणि या तुझ्या कामामध्ये माझी जर तुला काही मदत वगैरे लागली तर तू मला हक्काने सांगू शकतो. किंवा आता लगेच हा रितेश म्हणतो की बरं ठीक आहे मॅडम, आता मी येऊ का. तर अन्नपूर्णा म्हणते की ठीक आहे. आणि तुझ्या सगळ्या पुढच्या वाटचाली अन्नपूर्णा त्याला शुभेच्छा देते. तर तो हात जोडून धन्यवाद बोलून अन्नपूर्णा आजीच्या पाया पडतो आणि आशीर्वाद असून दे असं म्हणत अन्नपूर्णा त्याला यशस्वी हो असा आशीर्वाद देते. आता लगेच रितेश म्हणतो की जर तुम्हाला काही मदत लागली तर हक्काने सांगा, मी लगेच येईल आणि येतो मी असं बोलून आता रितेश खुश होत निघून जातो. आता कामिनी या सगळ्याचा विचार करते. रितेश जेव्हा बाहेर आलेला असतो तो गाडीमध्ये बसून जाणार, तोच लगेच कामिनी धावतच येते आणि रितेशला नमस्कार वगैरे करून त्याच्याशी ओळख निर्माण करते. आणि झाली का बहिणींची भेट असं म्हणते आणि परत हसून म्हणते की झाली का गुरूंची भेट झाली आणि तू तर बऱ्याच वर्षांनी आलेला आहे. पण जेव्हा तू कॉलेजला होता तेव्हा बरेचदा तुझं येणं जाणं होतं आणि सल्ला मसलतीसाठी मात्र तू वहिनीकडे येत होता. आणि कसं होतं की वहिनीच्या सल्ल्याने तू पुढे जायचा, हो की नाही. आणि आजचं येणं हे बरोबर झालं ना. तेव्हा लगेच आता ह्या रितेश हसत असतो. आता कामिनी पुन्हा विचारते की काय रे, काही फायदा झाला का. रितेश म्हणतो की येथे येऊन गेलो, यांना भेटलो, हे खरंच खूप बरं झालं, परंतु काही गोष्टी मात्र ह्या अगदी उडून उडून वापरायच्या असतात. आता रितेश आणि कामिनी यांचं दोघांचं सारखंच असतं. दोघं एकमेकांना भेटलेले आहे, अगोदरच्या ओळखी सुद्धा असतात. एखादी गोष्ट आपण करू, किती काही झालं तरी मी मॅडमचा अनादर नाही करू शकत. तेव्हा आता कामिनी म्हणते की अरे पण नाही असं, वहिनीच्या सगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवावा असं नाही, कारण त्या कमळीच्या बाबतीत ना जास्तच आग्रही असतात, तिच्यावर त्यांचा जास्तच विश्वास आहे. आणि तुझ्या ते लक्षात आलंच असेल, कारण स्वतःच्या नातेपेक्षा ते मात्र तिच्यावर जास्त प्रेम करतात. त्यामुळे तू त्यांच्या गोड बोलण्यावर अजिबात जाऊ नकोस.
विश्वास ठेवू नको असं मला सांगायचं आहे. तेव्हा तर रितेश खूप हसतो आणि म्हणतो की मी काही दूधखोळा नाही, कारण मी सुद्धा मात्र सगळ्या काही गोष्टींची तपासणी करतो. त्यामुळे तुम्ही मला मॅडमच्या विरोधात आणि इतर कोणत्याही विरोधात जरी काही सांगितलं तरी सुद्धा मात्र मी अन्नपूर्णा मॅडमचा कधीही अपमान नाही करू शकत. कामिनी म्हणते की म्हणजे तुम्ही आमचा रिस्पेक्ट आहे तो कधीच ठेवणारच नाही. तेव्हा आता लगेच रितेश म्हणतो की अहो असं नाही, कारण तुम्ही तर मला मदत करता, कारण जो काही मोबदला आहे तर तो ते अनिकाला मिळतच राहील, कारण त्या कमळीला तिची जागा दाखवण्यासाठी मला तुमची वारंवार मदत लागणार आहे. त्यावरती कामिनी म्हणते की हो करणार, मी तुमची कायम मदत करणार. माझ्याकडून तुम्हाला जी काही मदत लागणार आहे ती प्रत्येक मदत मी तुम्हाला करणार आहे. कारण जो कोणी कमळीच्या विरोधात जाणार आहे, कारण ही कमळी आहे तर खूप जिद्दीवान आहे, कारण तिला इतकं हलक्यात घेऊन नाही चालणार. तिच्याशी वागताना आणि बोलताना सगळं काही जपून करावं लागेल. आणि जेवढी मात्र ती जमिनीवर दिसते ना तर तेवढी जमिनीच्या खाली सुद्धा दिसेल. तेव्हा आता रितेश म्हणतो की त्या जमिनीशी माझा काही संबंध नाही. जेवढी कमळी आहे तर ती जमिनीच्या खाली आहे, तेवढीच ती जमिनीच्या वर आहे. आणि राहून दे तिला जमिनीवरच राहून, कारण आभाळावर पोहोचण्याची लायकी तिची नाही. आणि येतो मी असे बोलून आता हा रितेश निघून जातो. त्यानंतर आता कामिनी म्हणते की वा कमळे वा, आता मात्र मला काही करण्याची गरजच नाही, कारण तू तर खूप चुकीच्या माणसाची पंगा घेतलेला आहे. आता जे काही करायचं आहे तर ते रितेश सरपोतदारच करणार आहे. माझ्यावर कोणताही आता आरोप नाही येणार, म्हणून ती स्वतःशी खूपच हसते. त्यानंतर आता निंगी, कमळी आणि साहेबा हे सगळेजण मात्र आता इकडे त्या जो काही मित्र आहे तर त्या मित्राला भेटायला आलेले आहे. जसे आता कमळीचा फोटो त्यांनी बॅनरवरती लावलेला आहे तसाच त्याचा सुद्धा फोटो बॅनरवरती लावला गेलेला आहे. मी त्याला विचारते की तू त्यावेळेस आवाज का उठवला नाही. त्यावरती आता लगेच हा जो मित्र आहे तर तो म्हणतो की कारण तेव्हा माझ्या सोबत कोणी नव्हतं, कारण त्यांनी मला धमकावलं होतं. कमळी म्हणते की हे बघ, तू जर मला साथ दिली तर आपण सरपोतदाराला मात्र नेटाने सामोरं जाऊ शकतो आणि सगळ्यांना मात्र त्याच्या विरोधात अगदी उभं करू शकतो. आणि आपल्यासारखी असे कितीतरी पोरं आहे की ज्यांना या क्लासवाल्याने फसवलेलं आहे, आपण ते सगळ्यांना उभं करू. त्यावरती आता तो मुलगा म्हणतो की पण कमळीताई मला काय करावं लागेल. त्यावरती आता लगेच कमळी म्हणते की अरे तुझ्याकडे सत्तेची ताकद आहे, त्यामुळे तू अजिबात घाबरू नको. आणि तुला एक व्हिडिओ करायचा आहे आणि तोच व्हिडिओ मात्र आपण सरपोतदारांच्या मात्र विरोधात वापर करायचा आहे. आणि मी तुझ्या सोबत आहे, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आणि करायचा का व्हिडिओ असं विचारते. त्यानंतर ऋषी आता घाईघाईने सकाळी निघालेला असतो बिगर नाश्ता करता. त्यावरती लगेच आता राधिका विचारते की ओ हिरो, अहो कुठे निघालात, सकाळी नाश्ता वगैरे नाही करायचा का. त्यावरती आता ऋषी म्हणतो की नाही, कारण मला आता कमळीकडे जायचं आहे. आणि नयनतारा हे सर्व ऐकत असते. त्या कोचिंग क्लास बद्दल काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि मला तेथे हँडल करावं लागेल. राधिका म्हणते की अरे कॉफी तरी घेऊन जा. त्यावरती मात्र तो म्हणतो की नाही, कारण ऍटलिस्ट मला खूप उशीर होतोय. तेव्हा आता नयनतारा म्हणते की आज पुन्हा मात्र आता हा म्हणजे भेटायला निघाला आणि त्या मुलीच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम का संपत नाही हेच मला नाही कळत. तिच्या प्रॉब्लेमचा त्रास आहे तर तो माझ्या ऋषीला होत असतो. तेवढ्याच सतीश तयार होऊन येतो आणि म्हणतो की चला निघायचं आहे ना. त्यावरती आता लगेच ही नयनतारा म्हणते की हो हो. आणि आता मात्र नयनतारा म्हणते की ॲक्च्युली मला एक काम आहे, मला निघावं लागेल, तुम्ही ऋषीला घेऊन जा. तर ऋषी म्हणतो की नाही आई, मला एक अर्जंट काम आहे, मला तर निघावं लागेल. किंवा आता नयनतारा म्हणते की अरे मला अर्जंट काम आहे त्यामुळे मला जावं लागेल. तू एक काम कर, तू मात्र जा ना, तुला डॉक्टरांशी सुद्धा व्यवस्थित बोलता येईल. तो मात्र आता सतीश म्हणतो की काही हरकत नाही, तुला काम आहे तू जा तुझ्या कामाला. आणि ऋषी तू सुद्धा तुझ्या कामाला जा, मी एकटा जाऊ शकतो. तेव्हा आता ऋषी म्हणतो की आई तू दादाला पाठव. तेव्हा आता लगेच ही नयनतारा म्हणते की अरे मी तेच सांगत आहे. आणि नयनतारा आता लगेच म्हणते की रोहित मीटिंग मध्ये आहे आणि त्याने मला फोन करून तसं सांगितलं, तेथे मला बोलावलेलं आहे त्यामुळे मला तिकडे जावं लागतं, म्हणून मी तुला सतीश सोबत हॉस्पिटलला पाठवत आहे. आता ही मुद्दाम नयनताराचं एक नाटक असतं. तेव्हा सतीश म्हणतो की ऋषी अरे तू तुझ्या कामाला जा, मी डॉक्टरांशी बोलतो आणि माझा मी जाऊन येतो. त्यावरती नयनतारा म्हणते की ठीक आहे मी मीटिंग कॅन्सल करते. तर ऋषी म्हणतो की एक मिनिट, मी जातो बाबांबरोबर आणि फक्त एकच मिनिट थांब, म्हणून तो आता काहीतरी म्हणजे त्याचं काम असतं. तर नयनतारा मनात म्हणते की ऋषी सॉरी, मला हे सगळं मुद्दाम करावं लागतं, कारण तुला मात्र त्या मुलीपासून मला लांब ठेवायचं आहे यासाठी. त्यावरती ऋषी निंगीला फोन करतो आणि विचारतो की कमळी कुठे आहे. तेव्हा निंगी म्हणते की ती कामात आहे, फ्री झाल्यानंतर मी तुम्हाला फोन करायला सांगते. कमळी मात्र आता त्या मुलाबरोबर काय करायचं, रितेशला कसा धडा शिकवायचं हे चर्चा सुरू असते. आणि तेवढ्यात निंगी तिथे येते. तो मुलगा तयार होतो. कमळी दीदी तू जे काही समजावलं ते सगळं आपण करूयात, आता माघार घ्यायची नाही, पण हा व्हिडिओ रेकॉर्ड करूयाच. आता साहेब म्हणतो की वा एकच नंबर, आता तू निर्णय घेतलेला आहे आणि चल असा उभा राहा, आपण व्हिडिओ शूट करूया. आता मात्र तो मुलगा सगळं काही बोलतो त्या रितेश सरपोतदाराच्या विरोधात. तो व्हिडिओ तयार होतो. तेव्हा आता कमळी खूप खुश होते. हा व्हिडिओ आता रितेश सरपोतदाराच्या विरोधात पुरावा म्हणून वापरायचा असं ती ठरवते. शेवटी त्याला शिक्षा होणार आणि कमळी तो व्हिडिओ तयार झाल्यानंतर पाहत असते. तिला आनंद होतो. एकदम बेस्ट व्हिडिओ झालेला आहे.
आहे, आता नक्कीच हा व्हिडिओ पुरावा म्हणून वापरायचा. किंवा आता निंगी म्हणते की हा व्हिडिओ न्यूज मध्ये द्यायचा का, तर सायबा म्हणतो की एकच नंबर व्हिडिओ झालेला आहे. तेव्हा आता तो मुलगा म्हणतो की हो, हा व्हिडिओ न्यूज मध्ये द्यायचा म्हणजे व्हायरल होईल. सायबा म्हणतो की थांब, आता मात्र हा रितेश खूप पोहोचलेला माणूस आहे, त्याच्या ओळखीचं न्यूज चॅनल सुद्धा असू शकतं, त्यामुळे आता तो सगळं काही करू शकतो ऍडजस्ट. तो खूप पोहोचलेला माणूस आहे आणि असं आपल्याला करू नाही चालणार. तर कमळी म्हणते की तुमचं एकदम बरोबर आहे, विशालने जे धाडस दाखवलेलं आहे, आपण एक काम करूयात, आपण मात्र तरुण पोरांची ताकद वापरूया. सोशल मीडिया जसं अख्खं जग म्हणजे सोशल मीडियाला नाव ठेवतं, पण आपण आता त्याची ताकद दाखवूयात. तो आता लगेच सायबा म्हणतो की यस, आता हे सगळं पटपट करायचं आहे आणि आता बघूया त्या रितेश सरपोतदाराची कशी जळती ते. आपण अजिबात मागे हटायचं नाही. हा व्हिडिओ सगळीकडे पोहोचला तरी सुद्धा 5 वाजता आपण त्या क्लासला जायचं. या सगळ्याचा त्याला जाब विचारायचा आणि विशालला विचारते की तू तयार आहे का, तर विशाल हो असं म्हणतो. तयार आहे असं म्हणतो. तेव्हा खूपच आनंद कमळी आणि सायबाला होतो. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.